कालपासनं अनेक माध्यमांनी समाज माध्यमांवर अनेक चर्चा होत्या की संदीप देशपांडेंनी मनसे पक्ष सोडला. काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेंचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला, अशाही काही बातम्या मी बघितल्या. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं. बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. असा कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही. त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो. प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो. आता इथे एवढे सगळेजण आहेत, प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असेल असं नाही. त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो. जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे. पण तसं काही नसतं. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही. ही चर्चा मी करणार नाही. त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल. आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतला. त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. याचं कारण असं, तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलला, माझा दृष्टिकोन तसा नाही. मुळात असं आहे की बघा, ज्या वेळेला मला 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते. यशवंत किल्लेदार होते, त्यावेळेचे प्रकाश पाटणकर आता आहेत ते होते. या सगळ्यांना डावलून मला तिकीट दिलं साहेब. त्यावेळेला मी त्यांना हे विचारलं नाही की या सगळ्यांना का डावलं आणि मलाच का तिकीट दिलं. त्यामुळे एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो आणि तेच का आहे. मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे. मला असं वाटतं की बघा कसं असतं, युती म्हटल्यानंतर जे काय जागा वाटप होतं, ज्या काय चर्चा होतं, 100% समाधानी हे कोणीच असत नाही, ना त्यांच्याकडचे ना आमच्याकडचे. तो प्रोसिजरचा भाग आहे, तो सगळ्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मे बी असं झालं असेल की आम्ही पहिल्यांदाच युती केली, त्यामुळे आम्हाला या गोष्टीची सवय नाही. त्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांचं मन थोडं विचलित होत असावं. पण आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा चालू आहे आमची आणि आम्ही चर्चा करतोय ना. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय ना, मी सांगितलं ना. आमची सातत्याने जे आम्हाला कळतंय की हे नाराज आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे, त्यांना समजवणं चालू आहे. काही लोक समजतायत, काही लोक नाही समजतायत. त्याला काय करणार, जी चर्चा व्हायची ती होऊन गेलेली आहे. आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आता आमच्या पुढचं उद्दिष्ट हे आहे की ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत 52 जागा, त्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या ह्याचा प्रयत्न करणं माझं काम आहे शहर अध्यक्ष म्हणून. आणि माझ्या मते सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या सगळ्या चर्चा बाजूला सारून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी काम करायला पाहिजे. जो युतीचा उमेदवार आहे, जिथे जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक काम करतायत त्यांनी तो युतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल याचा विचार करावा. या वायफाय चर्चेत कोणीही पडू नये. नाही, मुळात मला असं वाटतं ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधीही संपत नसतो. विचार हा चालू राहतो. त्यांची कोणाची काय धारणा, कोणी काय करावी याच्यावर मला असं वाटतं त्यांची धारणा करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. मला असं वाटतं की निवडणूक यंत्रणा या पद्धतीने काम करते, ही असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं. बिहार सरकारने याचं की कोणतरी काहीतरी करतंय आणि इलेक्शन किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान असे चाकूनी हल्ले बिल्ले, मला वाटतं हे अनएक्सेप्टेबल आहे. आय थिंक यू हॅव वेल सेड दॅट देर आर रुमर्स, सो देर आर. द थिंग इज दॅट की सी what he has said and what he wants to say, Santosh Dhuri, that is his perception of the entire situation. My perception is different. I am working for Maharashtra Navnirman Sena
I am Mumbai President for Maharashtra Navnirman Sena, and my first priority right now is to support all my Maharashtra Sainiks and get as much as possible seats elected, whichever seats are allotted to us. म्हटलं हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे तुम्ही. का नाही विचार? मग एक्झॅक्टली मग हे प्रश्न विचारले पाहिजे. मला वाटतं याची उत्तर त्या त्या पक्षाने दिली पाहिजे आणि जनता म्हणून आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत ना, की ज्यांच्या एकमेकांच्या विरोधात तुम्ही लढला, तुम्ही एकमेक कसे बरोबर येता, हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे. आता मला असं वाटतं की माझं मन मोकळेपणानेच बोलतो. मी कधी अडवून नाही बोलत, तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो. मनात एक बाहेर एक ठेवत नाही. मला वाटतं संतोष दुरींचे जे आरोप आहेत त्या आरोपामध्ये किती खरं किती खोटं हे जे करतायत आरोप त्यांना माहिती. मला अशा प्रकारे कोणी सांगितलेलं आठवत नाही ना. असं आहे की मी तुम्हाला म्हटलं आता चर्चा, जागा वाटपाची चर्चा, त्याच्यात किती जागा मिळाल्या, या बरोबर मिळाल्या का चुकीच्या मिळाल्या, या चर्चेत कशाला जायचं. आता जे समोर आहे त्याच्यातल्या मॅक्झिमम जागा आपल्याला कशा जिंकता येतील, मला वाटतं हा प्रयत्न असला पाहिजे. आता ती जागा चुकीची, ही जागा बरोबर, ही मिळायला पाहिजे होती, ती सोडायला पाहिजे होती, या चर्चेला आता काय अर्थ नाही ना. कशाला त्या गोष्टीत पडायच्या. आता जे आपल्याकडे आहे त्यातनं चांगला आउटपुट कसा द्यायचा, मला वाटतं याचा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी विचार केला पाहिजे. तुम्हाला तेच सांगितलं की यावेळेला पहिल्यांदा आम्ही युती केली, त्यामुळे 100% ज्याला म्हणतो समाधान हे कोणाचंच होऊ शकणार नाही. आणि आम्ही त्यांना समजवतो की युतीमध्ये हा प्रोसेसचा भाग आहे. एखादी जागा मिळते, एखादी जागा नाही मिळत, किंवा काही त्यांच्या जे काय कुरबुरी असतील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जे समजतात ते थांबतात, जे समजत नाही ते जात आहेत. मला असं वाटतं आता त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. सी आय थिंक ऑल पॉलिटिकल पार्टीज, दोज हू आर डुईंग ऑल दिस थिंग्स, मेकिंग अलायन्स विथ अपोजिट आयडियोलॉजीज, आर doing all these things only to gain power. There is no ideology left with them. Their only and sole aim is to gain power. संदीपजी, काल एक अजून धक्कादायक प्रकार असा पुढे आला कल्याण डोंबिवलीमध्ये की उबाठाचे उमेदवार आहेत रामचंद्र गणपत माने यांनी कल्याण डोंबिवलीमधनं उबाठाच्या चिन्हावर उमेदवारी भरली. आता काही दिवसावर मतदान आहे आणि काल त्यांनी तिथल्या शिंदेच्या उमेदवाराला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सुद्धा करून टाकला. ॲस्टॉनिशिंग, अनाकलनीय. तुम्ही सांगा, तुम्हाला आता इथे मी जे काय बोललो त्याच्यावरनं काही तथ्य वाटतंय का त्याच्यात? मला वाटतं चर्चा घडवून पण आणता येतात आणि त्यांचं तर सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आहे. सध्या माझ्या पुढे एकच प्रश्न आहे की माझ्या पक्षाचे जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्यासाठी मी काम करतो. धन्यवाद.